तर आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्टानं म्हटलंय। आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्ट म्हणतंय। दुसरीकडे पुरोहितांवर हाच आरोप होता। आरडीएक्स त्यांनी आणल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात होता, मात्र आता हा पुरावा रेकॉर्डवर नसल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे। आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाहीये असं आता कोर्ट वाचनादरम्यान म्हणतंय। निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्ट म्हणतंय। त्याआधी आरोपींवर काय काय आरोप होते त्याचं वाचन झालेलं आहे आणि आता आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाहीये असं आता कोर्टानं म्हटल्याचं कळतंय। दरम्यान स्फोटकांची व्यवस्था त्यांनी केली होती असा त्यांच्यावर आरोप होता। ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत आणि त्यावेळी त्यांनी आरडीएक्सची या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था केल्याचा त्यांच्यावर आरोप होता, मात्र हा आरोप जो आहे त्या संदर्भातला पुरावा रेकॉर्डवर नसल्याची आता माहिती समोर येते आहे। प्रत्येक आरोपीवर काय आरोप आहेत याचं वाचन करण्यात आलं। त्यानंतर आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्ट म्हणतंय। तर या संदर्भात स्फोटक जमवण्याचा आरडीएक्स जमवल्याचा आरोपच प्रसाद पुरोहित यांच्यावर होता आणि आता हेच आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्ट आता म्हणतंय।